आज आपण करणार आहोत झिंग्याची बिर्याणी. कोणी कोलंबी म्हणतात, कोणी झिंगे म्हणतात. हे मी एक पाव सर्व वरचं कवर डोकं काढून मी स्वच्छ धुवून घेतले आहे. हे झालं आहे 3 पाव घेतले होते, पण अर्धा पाव ते सर्व टोकरीन काढून घेतले तर 1 पाव झाले. 1 पाव झिंगे स्वच्छ धुवून भाजून घेतलेले आहे. 1 पाव तांदूळ घेतले आहे. त्याच्यासाठी मी 2 मोठे कांदे आहे ना आपण चांगले चिरून घेतले आहे. पतले पतले तळून घेऊ आपण, ठेवून घेऊ. 2 कांदे त्याला पहिले करण्यासाठी 2 कांदे बारीक चिरून घेऊ. टोमॅटोची प्युरी करून घेऊ. थोडं पुदिना. आता आपण तांदूळ भिजायला टाकून घेऊ. हे आहे बिर्याणी तांदूळ. आता भिजायला टाकले आहे मी. 1-1.5 तास भिजू देते मी. बघा, हे कांदे आपण तळून घेऊया. तेल गरम झाले आहे, आता तळून घेऊया. लालवट होतपर्यंत तळून घ्यायचे. बघा, अशा प्रकारे आपण आता सर्व याने कांदे तळून घेतले आहे. आपण काढून घेऊ. अशा प्रकारे आपण सर्व कांदे तळून काढून घेतो. पाणी आता बॉईल करायला ठेवलेलं आहे. मी अर्धा चम्मच मीठ घेतलं आहे. 2 मिरच्या आहे मधातून चिरलेल्या आहे. 4 लवंग आहे. 1 बडी विलायची आहे. थोडी कलमी आहे. आपण याला पाण्यात टाकून देऊ. पुदिना थोडं टाकलेलं आहे. याच्यामध्ये थोडं पुदिनाही टाकलेलं आहे. आता हे सर्व याच्यात टाकून देऊ. याच्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस टाकते. ते हिरवट येते ना, त्याच्यामुळे स्वच्छ होऊन जातं. आता आपण सर्व हे तांदूळ याच्यामध्ये टाकून देऊ. ते थोडे 3 तुकडे होतपर्यंत आपण तांदूळ आपलं तेल टाकलं आहे. आता आपण कांदे टाकून घेऊ. कांदे थोडे चांगले होऊ दे. त्याच्यामध्ये मग प्युरी टाकू टोमॅटोची. बघा, आपला तांदूळ झाला आहे. आता याच्यातून आपण पाणी काढून घेऊ. याच्यामध्ये आता आपण बिर्याणी मसाला घेतला आहे अर्धा चम्मच. चवीनुसार मीठ. तिखट घेतलं आहे 3 चम्मच. अर्धा चम्मच हळद घेतला आहे. धनेकूट 1 चम्मच घेतला आहे. आपण याच्यामध्ये टाकू, मग पिवळी टाकू. बघा, याच्यामध्ये आपण हे सर्व टाकून घेऊ. जिन्नस सर्व टोमॅटो टाकून दिलेला आहे. हे थोडा वेळ होऊ देऊन आपण बघा, छान तेल सुटून राहिलं आहे. याच्यामध्ये आलं लसूणाचा पेस्ट टाकू. बघ, एवढा आला लसणाचा पेस्ट टाकला. आता आपण कोलंबी झिंगे म्हणतात त्याला ते टाकून दिले. थोडा वेळ होऊ दे.
त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकू. बरं, याच्यातून आपण अर्धे कॉर्नफ्लॉक्स काढून घेऊ. आता याच्यामध्ये आपण सर्व हा भात टाकून देऊ. याच्यामध्ये आता थोडे पुदिन्याचे पाणी टाकून देऊ. पुन्हा याच्यामध्ये असं हे टाकून देऊया. आता थोडे कांदे टाकून आपण थोडंसं पुदिन्याची पानं. आता आपण कांदे पसरून घेऊ. थोडं आता याच्यामध्ये आपण तेल टाकून देऊ. बघा, थोडं असलं आता आपण केशर नसल्यामुळे थोडं आपण रंग टाकून घेऊया. आता याला बंद करून शिंपावर लावू दे. बघा, बिर्याणी झाली. तुम्हाला आवडेल तर करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, पूर्ण व्हिडिओ बघा. बघा, बिर्याणी किती छान दिसते आहे, चवीला टेस्टी आहे. तुम्ही करून बघा, पूर्ण व्हिडिओ बघा.